आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब। विनंती करेल कृपया, क्या बात है, जोरदार तालियां। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। परम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती, छत्रपती शिवरायांना बोल 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 ना। छत्रपती एक मिनिट साहेबांना जरा मानाचा फेटा तर बांधू द्या आधी। बोलणारे किती घ्यायचे बापू, बोलणारे किती घ्यायचे? खूप जास्त सर्वप्रथम या ठिकाणी साहेबांना मानाचा फेटा इथं बांधायचा आहे। मी विनंती करेल, या ठिकाणी पैठणीच्या रूपानं फेटा या ठिकाणी बांधला जातोय। सर्वांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी थोडंसं, आदरणीय दादा भुसे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, मी त्यांचंही स्वागत करतो। आणि महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाता, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात आपला माणूस म्हणून बसलेला व्यक्ती, परम आदरणीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती करेल, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला, धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून आजच्या सभेची सुरुवात करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। अखिल महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे। तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं प्रतिमा पूजन करून या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रमेशजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। हॅलो हॅलो, शतशः धन्यवाद। सर्वांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी शांततेने बसून घ्यावं। खऱ्या अर्थानं आपण सर्व आता या सभेला थेट सुरुवात करत आहोत। आपले सर्वांचे आवडते आणि लाडके माननीय नामदार, या सभेचे मुख्य संयोजक माननीय संदीपानजी भुमरे यांना मी प्रस्तावित करण्याची विनंती करतो। हा, विलास बापू हे प्रस्तावित करतील।
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो. संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा नागरी सत्कार व जाहीर सभेप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री साहेब, केंद्रीय मंत्री दानवे साहेब, कराड साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी व या सभेसाठी उपस्थित सर्व कार्यकर्ते, आपल्या या मतदारसंघातील सर्व जनता, कामगार, शेतकरी, माता भगिनी, माझे तरुण मित्र व पत्रकार बांधव, आज मतदारसंघाच्या वतीनं मला प्रास्ताविक करायचं भाग्य लाभलं आणि असंख्य जनतेच्या सभेमध्ये मला प्रास्ताविक करण्याची संधी मिळाली. हे केवळ जनतेच्या आशीर्वादाने आज मला प्रास्ताविक करायचे योग आले. प्रास्ताविक करत असताना आज आपल्या तालुक्यातील मतदारसंघातील जनतेला सर्वांना कल्पना आहे का शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली ब्रह्मगावांसारखी योजना गेले 2.5 वर्ष भुमरे साहेबांनी त्या योजनेचा पाठपुरावा केला, त्याला यश मिळालं नाही. पण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 दिवसात 900 कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला ब्रह्मगावन योजनेला मिळाले. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी लाभला नाही. जो शिंदे साहेबांनी आतापर्यंत निर्णय घेतलाय, आपल्या तालुक्याचे हिताचे घेतले. पहिल्या कॅबिनेट मध्ये ब्रह्मगावांचा विषय घेतला. मतदारसंघाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना मी एकच विनंती करेन का झालेल्या कामाची व नवीन कामाची आम्हाला जी मागणी आहे, हे भुमरे साहेब त्यांच्या भाषणात बोलतीलच, पण या स्टेडियमवरती 1994 ला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, दार उघड बाई दार उघड. त्या हाकेला हो देता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 28 वर्षानंतर या स्टेडियमवरती ही भव्य दिव्य सभा होती आहे. त्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत. कारण की 1994 एक सभा झाली बाळासाहेबांची, त्यानंतर आज सभा होती 28 वर्षानंतर ही शिंदे साहेबांची. आपल्या मतदारसंघातले जवळपास 2000 कोटी रुपये हे शिंदे साहेबांनी मंजूर केले. आणि आता आपल्या सर्व व्यापारी वर्ग इथे आहे, मतदारसंघ आहे, आपल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचं जे गतवैभव गेले हे प्राप्त करण्यासाठी भुमरे साहेब त्यांच्या भाषणात मागणी करणार आहेच. पण जे जे कामं केले ते तालुक्याच्या वतीनं, सर्व मतदारसंघाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो व आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यावेळेस कोरोनासारखा काळ होता आणि व्यापारीची मागणी होती का नाशष्टी भरली गेली पाहिजे, त्यावेळेस भुमरे साहेबांनी शिंदे साहेबांकडे मागणी केली. ते नगर विकास मंत्री होते. भुमरे साहेबांनी ज्यावेळेस व्यापाऱ्यांनी मागणी केली, शिंदे साहेबांनी नाशष्टी भरण्यासाठी आपल्याला परवानगी दिली. म्हणजे शिंदे साहेबांचं आपल्या मतदारसंघावर पूर्वीपासून प्रेम आहे. आणि आता मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांचं प्रेम हे आपल्या तालुक्यावर राहणार आहे. त्यामुळं आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपल्या मतदारसंघाच्या वतीनं शिंदे साहेबांनी आपल्याला सत्कारासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. आणि
या ठिकाणी ज्यांच्या बोलण्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात त्यांना प्रथम आपण बोलावणार आहोत, आमंत्रित करणार आहोत. मी विनंती करते प्रवीणजींना की त्यांनी नाव पुकारावं. मैं विनंती करेल आदरणीय सर, नमस्कार आदरणीय जय, जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल को पार करते हैं, बस एक बार चलने का हौसला रखिए, अच्छे इंसानों को तो रास्ते भी इंतजार करते हैं. महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाता आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. पैठण नगरीचा जाणता राजा, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री आदरणीय संदीपानजी भोंबरे साहेब आणि आदरणीय आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. बापूंना विनंती आहे, कृपया आपण स्वागतासाठी या ठिकाणी यावं आणि त्यांचं प्रवीणजी, स्वागत करावं. असं म्हणायला हरकत नाही की शांती ब्रह्म एकनाथांच्या नगरीमध्ये क्रांती ब्रह्म एकनाथांचं इतकं जंगी स्वागत होत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे. क्या बात है, क्या बात. नाथांच्या नगरीमध्ये एकनाथांचं स्वागत आणि शांती ब्रह्माच्या नगरीमध्ये क्रांती ब्रह्माचं आगमन. वाह 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 वाह, क्या बात है. नाथांची शांती प्रतिमा, ब्रह्म एकनाथांची ही तस्वीर, हा फोटो आणि पैठणीचा मानाचा शेला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना इथे दिला जातो आहे. शांती ब्रह्म एकनाथांची ही प्रतिमा या पैठणीच्या शेण्यासमवेत क्रांती ब्रह्माला दिली जात शिवराजी आहे. उभे. सर्वांचं यानंतर आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे यांचं स्वागत आपण करावं अशी मी विनंती करतो. सन्माननीय रावसाहेबजी दानवे साहेब यांचं स्वागत आदरणीय विलास बापू भुमरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. तसेच हा मोठा सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे या ठिकाणी उपस्थित केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे साहेब, यानंतर भागवतजी कराड साहेब, डॉक्टर भागवतजी कराड साहेब, यानंतर सन्माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांचं स्वागत श्री राजेंद्र जंजाळ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आदरणीय अब्दुल सत्तार साहेबांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रमुख रमेशजी पवार यांनी यावं अशी विनंती. डॉक्टर भागवतजी कराड यांचं स्वागत करत आहेत राजेंद्रजी जंजाळ. त्यानंतर आदरणीय दानवे साहेबांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी विलास बापूंनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. विलास बापू. यानंतर माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेबांचं स्वागत करतायत ते रमेशजी पवार. रमेशजी पवार यांना मी विनंती करते की आपण अब्दुल सत्तार साहेबांचं स्वागत करावं. यानंतर दादा भुसे साहेबांचं स्वागत करण्यासाठी विजयजी अवताडे. विजयजी अवताडे. दादा शंभूराजे देसाई यांचं स्वागत करण्यासाठी विनोदजी बोंबले. आदरणीय शंभूराजे देसाई यांचं स्वागत करण्यासाठी विनोदजी बोंबले यांनी यावं अशी विनंती करतो. यानंतर मी विनंती करते सन्माननीय अण्णासाहेब लबडे यांना की आपण माननीय दीपकजी केसरकर यांचं मंचावर स्वागत करावं. यानंतर विशाखापन विनंती करूया डॉक्टर सुनील शिंदे यांना की त्यांनी यावं आणि अतुलजी सावे साहेबांचं स्वागत करावं. अतुलजी सावे साहेबांचं स्वागत. तुषार पाटील आपण कृपया व्यासपीठावर यावं. श्री तुषार पाटील यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं. नगरसेवक तुषारजी पाटील, नगरसेवक तुषारजी पाटील यांनी कृपया स्टेजवर यावं. त्यांना मी विनंती करते की आपण तानाजी सावंत साहेबांचं स्वागत करावं. यानंतर माननीय तानाजी सावंत यांचं स्वागत करताय ते तुषारजी पाटील. रमेशजी पवार यांना विनंती त्यांचं तर आपण स्वागत करावं. त्यानंतर आदरणीय संजयजी राठोड जिल्हा
मी किशोरजी चौधरी यांना विनंती करते की आपण सन्माननीय उदयजी सामंत साहेबांचं स्वागत करावं. किशोरजी चौधरी. जे 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 मी विनंती करेल रमेशजी पवार यांना की त्यांनी जावं आणि संजयजी राठोड यांचं स्वागत करावं. रमेशजी पवार संजयजी राठोड साहेबांचं स्वागत शहाजी करावं. बापू साहेबांचं स्वागत करतील सूरजजी लोळगे. सूरजजी लोळगे यांना मी विनंती करते की आपण शहाजी बापूंचं या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय विजयजी अवताडे आणि सुनीलजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतायत भारतीय जनता पार्टीच्या वतीने. सूरजजी लोळगे यांना मी विनंती करते की आपण शहाजी बापूंचं स्वागत करावं. सूरज लोळगे माझे क्या बात है, नगराध्यक्ष क्या बात पैठण है. नगरी. पैठण नगरीचे प्रथम नागरिक सूरजजी लोळगे स्वागत करतायत ते शहाजी बापूंचं. सर्व काही ओके ओके. सन्माननीय अर्जुनजी खोतकर साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी काकासाहेब टेके यांना करते. काकासाहेब टेके. यानंतर मी विनंती करेल ती प्रदीपजी जयस्वाल साहेबांचं स्वागत करण्याचे आदरणीय खासदार हेमंतजी पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती करेल ती मुरली अण्णा चौधरी यांना की त्यांनी कृपया यावं आणि आदरणीय खासदार साहेबांचं स्वागत करावं. मुरली अण्णा चौधरी चला. जयस्वाल साहेब त्यांचं स्वागत करतायत. क्या बात है. आले. चला. सन्माननीय रमेशजी बोरणारे साहेब. सन्माननीय रमेशजी बोरणारे साहेब यांचं स्वागत करताय ते अक्षयजी जायभाय. कृपया यावं आणि त्यांचं स्वागत करावं. बोरणारे सरांचं. सन्माननीय संतोषजी अशोक जिजा पवार यांना विनंती करते की आपण आमदार संतोषजी बांगर यांचं स्वागत करावं. स्टेजवरची गर्दी थोडी कमी करता येईल का प्लीज. यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रदीपजी जयस्वाल. प्रदीपजी जयस्वाल साहेबांचं स्वागत करताय ते कृष्णा पवार. कृष्णा पवार यांना विनंती आहे आपण यावं आणि त्यांचं स्वागत करावं. यानंतर संभाजी सवासे, सुरेशजी शेळके, प्रभाकर पोटे आणि कल्याण परदेशी, वाघे मामा यांना मी विनंती करेल की आपण ज्ञानराज चौगुले साहेबांचं स्वागत करावं. ठीक आहे. सीएम साहेबांचं स्वागत या ठिकाणी जिल्हा प्रमुखच्या जोली जिल्हा प्रमुख या ठिकाणी स्वागत करतायत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं. आणि यानंतर मी विनंती करतोय ते शहाजी बापूंना की त्यांनी यावं आणि या ठिकाणी उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाशी संवाद साधावा. परमादरणीय श्री शहाजी बापू. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना नांगर ची प्रतिमा इथे भेट दिली. नांगरची प्रतिमा भेट दिली जाणार आहे. नांगराची प्रतिमा आणि ही देत आहेत दीपकजी मोरे. चला. स्टेजवरची गर्दी थोडीशी जरा आपल्याला. बापूंना मी विनंती करते की त्यांनी आता आपल्या मनोगताला सुरुवात करावी. शहाजी बापू यांना विनंती आहे. छत्रपती शिवरायांच्या स्पर्शानं पुनीत झालेल्या आणि त्यांच्या पराक्रमाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष एक कणखर आणि तळागाळ्यातल्या जनतेविषयी ज्यांच्या हृदयात गौतम बुद्धाप्रमाणे करुण आहे असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर असलेले केंद्रीय मंत्री दानवे साहेब, शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातील सर्व त्यांचे सहकारी, सर्व मंत्रीगण, सर्व खासदार, सर्व आमदार, माजी खासदार, व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, इथं जमलेले माझे शेतकरी बांधव, माझ्या माता बहिणी, आणि जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं,
जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं आणि तूफानों से टकराता है उसे नौजवान कहते हैं. माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी भुमरे साहेबांनी मेळावा घेतला. तमाम पैठण तालुक्यातून पैठण नगरीतून एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी हा जनलोट सागर सगळीकडे पसरला. साहेब मी 2 तास अगोदर आलोय आणि साहेब येतात, आपल्या बी हातात काय तर कुठेतरी स्वतःला हार असावा म्हणून मी पैठणमध्ये माझी 2-4 पोरं पाठवली. हार मिळाला, फोन आला, हार मिळत नाही. गुच्छ घे, गुच्छ मिळत नाही. अरे फूल घे, फूल सुद्धा मिळायला तयार नाही. अख्ख्या पैठणची फुलं जनतेने तुमच्यावर आज उधळण केली आणि तुमचं स्वागत केले. पैठणचं प्रेम या ठिकाणी तुमच्यावर व्यक्त केलं. भुमरे मामा, तुम्ही सगळं काय चांगलं केलं. स्टेज मोठं लाड दिलं, इथून तुतून दिलं, मंडप मारलाय, माणसं आहे ते, खुर्च्या आहेत त्या, सगळा जनसागर गोळा झालाय. अख्खं मंत्रिमंडळ इथं आलंय, केंद्रातनं दिल्ली नाही मंत्री इथं आलेला आहे. पण भुमरे साहेबांची चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजून 2 खुर्च्या त्या स्टेजवर ठेवायला पाहिजे होती, कोपऱ्याला, पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानव्याला द्यायची होती. मग त्या दोघांना कळलं असतं की भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते. जात्या ती टीव्हीवरती येते, ती दाटक्यावर बोलते, ती आपलं काय तिथं भुमरे सभापती भुमऱ्यात काय राहिले नाही. भुमऱ्यात अरे मैदानात यात परत भुमरे मामा काय बघा की मैदान आहे अगोदरच का बघायला लागलं. भुमरे मामा 5 वेळा निवडून आलेलं या ठिकाणचं एक व्यक्तिमत्व आहे, जनसामान्याचं व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारं व्यक्तिमत्व आहे, माझ्या आया बहिणींचं दुःख जाणणारं व्यक्तिमत्व आहे, माझ्या तरुणांचे उद्याचं भविष्य चांगलं करण्यासाठी राबणारं व्यक्तिमत्व आहे. हे भुमरे मामाचं व्यक्तिमत्व आहे. आणि अशा या भोळ्या भावड्या माणसावर टीव्हीवर भरमसाठ टीका. खैरे साहेब, भुमरे मामांचं काय होतं एकनाथ शिंदे साहेब बघतायत. खंबीर आहे आमचा नेता, एवढा दणकटन खंबीर आहे, काय आम्हाला 50 जणाला काळजी नाही, निवांत झोपतोय आम्ही, काळजी करू नये. तुमच्या आता खासदार की आयुष्यात कवाच नाही, एवढं ध्यानात ठेवा. आता विसरून जावा खासदार वयाचं, संपलं इथं तुमचं. गेल्या 3-4 महिन्यात मित्रांनो महाराष्ट्र राजकारणात एक क्रांती घडून आली. कुणी त्याला गद्दार म्हणलंय, कुणी त्याला उठाव म्हणलंय, कुणी त्याला काय वेगवेगळी नावं दिली. कोण 40 जण पळून गेलं, 24 जण पळून गेली, 15 जण पळून गेली. आम्हाला पळपुटं ठरवलं, आम्ही काय बोललो नाही. काल विधानसभेला तुमच्या जवळ येत असताना भुमरे मामा कशा ते शहाजी पाटील सांगोल्यात कसा गेलता, या ठिकाणी बसले जयस्वाल तुमच्या समोर कसे आलते. आम्ही तुमच्या समोर आलो होतो ते त्यावेळी स्पष्ट आणि स्वच्छ आलो होतो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य आणण्यासाठी, हिंदुत्वासाठी आपल्याला ही निवडणूक करायच्या, तुम्ही आम्हाला मत द्या. आम्ही भीक मागितली, वंजाळ पसरली, पदर पसरला तुमच्या जवळ. आम्ही निवडणूक झाली, मतमोजण्या झाल्या 106 वर दानदिशी गेला कुठला जर भारतीय जनता पार्टी गेली, 56 वर शिवसेना गेली, अपक्ष 30-35 येऊन उभा राहिले. आम्ही तुमचंच आहे म्हणली, 180चं बहुमत झालं. आणि काय झालं कोणाच आम्हाला काय कळलं नाही. आम्ही नव त्यात शिवसेनेतली माणसं आदेशाला वरनं की बॅगा घ्या, बॅगा घेऊन पाठदी मुंबईकडे निघा. मुंबईला गेलो का लगेच सांगितलं रंग शारदा काय तर ते हॉटेल आहे तिथं, ती सभागृह तिकडे या म्हणली. रंग शारदा ठेवला अर्धा दिवस, तिथनं आम्हाला उचललं, पळवून दुसऱ्या हॉटेलात नेलं, तिथनं पळवून आम्हाला 3ऱ्या हॉटेलमध्ये नेलं. लगा चाललंय काय म्हणलं, आम्ही आमदार आहे का काय, उगाच पळवता इथनं तिथं तिथनं तिथं, काय घडणार आहे सांगा. तर घडलं काय, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात घणाघाती टीका करून आम्ही जनतेच्या समोर गेलो होतो विधानसभेला, त्यांच्या पंक्तीला नेऊन आम्हाला बसवलं, ही आमची अवस्था करून टाकली. तरी मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले, आम्ही आनंदाने स्वीकार. कुणी दुःख मानलं नाही, कोणी एक शब्द एक आमदार बोलले नाही. साहेब असू द्या म्हणले, तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला मान्य आहे म्हणले.
काय झालं 2.5 वर्षात आमचं? काय परिस्थिती निर्माण झाली? मंत्रालयातलं शिवसेनेच्या आमदारचं एक का पत्रावर काम व्हायला तयार नाही. पाण्याची वणवण झाली, पिण्याच्या पाण्याची वणवण झाली. एक योजना आमची पूर्ण करायला कोण निधी द्यायला तयार नाही. रस्त्याला आमच्या निधी मिळायला तयार नाही. पांधन रस्त्याला निधी मिळायला तयार नाही. गेलं त्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मंत्र्याच्या दारात का अशी काय मारक्या बैलावणी बघायची आमच्याकडे की आम्हाला वाटायचं पत्र द्याऐवजी बाहेर गेल्याला बरं आहे. मारतं मिळते आपल्याला आता. आमचं दुःख आम्ही कुणाला सांगायचं? महाराष्ट्राची मीडियाने लिहिलं. अनेकाने अनेक या ठिकाणी दानवे साहेब काय अर्थ लावले. शिंदे साहेबांनी आम्हाला नेलं नाही. अजूनही सांगतो, एकनाथ महाराजांची शपथ घेऊ, पांडुरंगाची शपथ घेऊन, तुमचे एकनाथ महाराज होते ते आमच्या पांडुरंगाचे भक्त होते, या सगळी शपथ घेऊन शिंदे साहेबाला घेऊन गेलो. आम्ही आमदार घेऊन गेलो. आम्ही शिंदे साहेबाला साहेब थांबलो तर मिळलो. आपण राहत नाही. आपली शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि धर्मवीर आनंद दिघेंनी वाढवलेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला 10 आमदार आपले येणार नाही तर परिस्थिती अशा काहीतरी ठोस पाऊल उचला. उद्धव साहेबांबरोबर आमच्या 3-4 बैठका झाल्या. सगळी दुखणी, सगळ्या व्यथा मतदारसंघाच्या सगळ्या आमदारांनी सांगितल्या. परिणाम कोणतेच घडले नाही. आणि ज्या वेळी आम्ही सुरतला गेलो, सुरतवरनं गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीनं गोव्याला गेलो, गोव्यावरून आम्ही मुंबईला आलो, ते गव्हर्नमेंट बदलून एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करूनच घराकडे गेलो. काय आम्ही तसं घराकडे गेलो नाही. कुठं गुन्हा आमचा झाला? शिवसेनेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, आम्ही शिवसेनेचे मुख्यमंत्री केले. शिवसेनेच्या पहिल्या आघाडीच्या सरकारमध्ये किती मंत्री तुमचं होता? आता किती मंत्री आहेत बघा. खाती कोणती होती बघा. आता खाती किती आहे ते बघा. कुठला या ठिकाणी शिवसेनेवर अन्याय होणार नाही. कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय एकामेकाला मन आणि विचार जुळलेली 2 जोड या ठिकाणी राज्यात आज खऱ्या अर्थानं सरकार चालवायला लागलेले. व्याकुळत आहे मित्र. मला निमंत्रण आलं ठाण्यावर आणि माझा एक लहान भाऊ आणि साहेबांचा कार्यकर्ता, त्यानं मला सांगितले तुम्हाला सप्टेंबरच्या 11 तारखेला यायचं आहे म्हणला. मी म्हणलं कशासाठी यायचं आहे? त्यानं सांगितलं की एक आपल्याला आरोग्य शिबिराचं उद्घाटन करायचं आहे. कसलं शिबिर आहे? तर 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं जे आईच्या काकतलं, आईच्या छाताडा वाचलेलं लेकरू आहे, त्या लेकराच्या काळजाला, हृदयात जी भोकं पडलेली आहे ती भोकं मुजवायची आहे, त्या पोराला जीव वाचवायचा आहे. असं शिंदे साहेबांनी शिबिर घेतलंय. उद्घाटन तुम्ही करायचं आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं की एक माणूस मुख्यमंत्री राज्याचा कारभार करत असताना सुद्धा माझ्या आया बहिणीची काळजी करतो, माझ्या आईच्या लेकराची काळजी करतो, माझ्या बहिणीच्या लेकराची काळजी करतो. तिचं लेकरू जगलं पाहिजे, तिच्या कुशीत जन्माला आलंय, ती वाचलं पाहिजे हा विचार करणारा महाराष्ट्रात या अगोदर तुम्हाला नेतृत्व मित्रांनो बघायला मिळाला का? रात्रंदिवस कष्ट, काबाड कष्ट. लहानपणापासून महाबळेश्वर डोंगरावली कोयना धरणाच्या वरची तिकडली शेती आहे ती मित्रांनो तुमच्या माझ्या शेतीसारखी शेती नाही. चिखलातनं कुळव सुद्धा माणसानंच वडायचा असतो, नांगूर सुद्धा माणसानंच धरायचा असतो आणि मागे एका माणसानं अवजार धरायचं असते. साहेबांनी स्वतःच्या खांद्यानं नांगूर वाटला, स्वतःच्या खांद्याला दावं घेऊन कुळव वाटलाय. चिखलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताचे रोप पेरलेले. एवढं काबाड कष्ट केल्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनात नेमकं दुःख काय? एवढं कष्ट करून सुद्धा त्याचा संसार चालत नाही म्हणल्यानंतर निघालं दर्या गावानं आणि ठाण्यात येऊन पोचलं. ठाण्यात आनंद दिघे साहेबांनी एक रिक्षा जुळवून दिली. रात्रंदिवस रिक्षा चालवून घराचा प्रपंच केला.
आणि म्हणून आज तुम्हाला मला सगळे आपण म्हणतोय रात्रभर जागते, दिवसभर जागते, रात्रभर जागते. जीवन ज्या माणसाचं तमाम जनतेच्या दुःखासाठी समर्पित झालंय तो माणूस झोपणार नाही. महाराष्ट्रासाठी, तुमच्या माझ्या सर्वांच्या दुःखासाठी, तुमचं माझं सगळ्यांचं दुःख निवारण करण्यासाठी असं हे नेतृत्व आहे मित्रांनो. आणि आज तुम्ही या नेतृत्वाला एका बाजूला काम चालू झाले, सरकार पळायला लागले, भराभरी ऑर्डर व्हायला लागली. गुलाबराव पाटील साहेब आले का नाही मी काय त्यांना बघितलं नाही, पण मुख्यमंत्र्याने गुलाबराव पाटील साहेबांनी मला गेल्या आठवड्यात 400 कोटी रुपये माझ्या मतदारसंघाला दिले प्यायच्या पाण्यासाठी. 100 वर्षाचं वाड्या वस्त्याचा आणि गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न माझा कायमचा निखराचा मार्गी लावला. भुमरे साहेबांच्या अशा योजना आहेत, अनेकांच्या अशा योजना आहेत. प्रत्येकाची कामं आम्ही एका बाजूनं करतोय आणि तुम्ही भावनिक परत दुसऱ्या बाजूनं भांडण उभा करताय. या भावनेच्या भांडणानं काय होणार? माझ्यावर भरपूर टीका झाली. डोंगर म्हणलं म्हणून झाली, झाडं म्हणलं म्हणून झाली. एवढी टीका उद्धव साहेबासारख्या एवढ्या मोठ्या माणसानं बोलावं का? साहेबराव मी शेतकऱ्याचं गाबडा आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे, मला ते डोंगर झाड बिडी बरं वाटणार आहे. आम्हाला कुठं राहू तिकडे बांद्र्यात बंगले मिळाले तिथं आता बंगल्याच कौतुक करायचं आहे. आम्ही अजून झोपड्यात राहतोय तिथं आम्हाला राहू दे. उद्धव साहेब बोलले बोला, आदित्य साहेब बोलले. आता ते दोघं बोलली का आपलं जाय ते आपल्या हिंदू हृदय सम्राटांच्या घरातल्या ते आम्ही आपलं जाऊ द्या म्हणजे सहन केलं, ग बसलो. आधी संजय राऊत उठला आणि इतकं बडा 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 करायला लागलं, त्याला काय माफी नाही. त्याला मला म्हणते अलिबागला येऊन बघ, सह्याद्रीला येऊन बघ, साताऱ्यात येऊन बघ. लगा ती सातारा सह्याद्री बाळपणापासून पिंजून पिंजून या शहाजी पाटलांनी काढलाय. तू कोकणात निघून आलाय, त्या आता गणपतीला 2 दिवस जातो, परत कुठं कोकणात जा सुद्धा नाही. ह्या सगळ्या आम्ही टीका सहन केली, पण वाट आम्ही पुढे चालत राहिलो. आज या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला सांगतो, तुमची ताकद, तुमची शक्ती, तुमचं मत हे भुमरे मामांच्या पाठीमागं उभा करा. भुमरे मामा शिंदे साहेबांच्या पाठीमागं उभा आहेत आणि शिंदे साहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीमागं उभा आहेत. ह्याच गणितानं आम्हाला राजकारण करावं लागेल. जास्त वेळ बोलत नाही, कारण साहेबांना वाटतच एवढं अडवलं 3 तास. मी या ठिकाणी माझं भाषण थोडं थांबवतो. भुमरे मामा म्हणलं 1-2 मिनटं भुमरे मामा एक बारकी गोष्ट सांगतो मग जरा थांबतो, नाहीतर मला काय चुकल्यावर वाटत. महादेवाचं रानात देऊळ होतं, देवळाच्या कडेनं शेतीवाड्या चालल्या होत्या. देऊळ जरा जुनं झालेलं होतं आणि 2-4 पुजारी त्या महादेवाचे 11-12 वाजता दुपारून पूजा करायची. पांढरं शुभ्र धोतर वितर घातलेला असायचं, गंधबिंद गोरे पान असे सुंदर पुजारी यायचे महादेवाची पूजा करायची. त्यावेळी न्याहारी सोडा अवतं सोडलेली दुपारची शेतकरी यायचं, तिथं झाडाखाली बसायचं, भाकरी सोडायचं, उष्ट तिथं टाकायची, फडकी तिथं टाकायची, तंबाखू खायची, पिचकारा तिथंच मारायची. वर्ण महादेवाचं पार्वती इमान चाललं होतं. पार्वती म्हणली बघा हे पुजारी किती सुंदर पूजा करे, हे तुमचं शेतकरी बघितलं की घाण करते तिथं. असं आहे का म्हणजे? महादेवानं धरणी कम थरथर थरथर केला म्हणलं, देवाळ हलायला लागलं. देवाळ जसं हलायला लागलं तसं पुजारी धनाना पळत बाहेर गेलं आणि शेतकरी उलट पळत येऊन देवळाला खांदा दिला. लगा आपल्या महादेवाचा देवाळ आपण पडू द्यायचं नाही म्हणलं. आम्ही या ठिकाणी आलो ते शिवसेनेचं देवाळ आमचं बाळासाहेब ठाकरे आनंदीगेनी बांधलेलं पडायला लागलं म्हणून आम्ही 50 पळत आणून एकनाथ शिंदे साहेबांनी खांदा दिला आणि देवळात जी गाडी बसलं होतं, मग ते अनिल देसाई असो, सुभाष देसाई असो, विनायक राऊत असो, अरविंद राऊत असो, हे धनाना नार्वेकरासहित पळून बाहेर गेली. ही अवस्था आहे. उद्धव साहेब आता तरी सगळे बाकी आहे ते नार्वेकर बिर्वेकर जरा थांबवा आणि या महाराष्ट्राला सुखानं राजकारण करू द्या. या महाराष्ट्राच्या जनतेला सुखानं राजकारण करू द्या आणि महाराष्ट्रात शांततेला प्रिय असलेला आहे या महाराष्ट्रात शांतता नांदू द्या. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि माझा रफिक भाई कुठं आहे तुम्ही?
का नेते तुम्ही राव 3-4 दिवस फोन नाही काय नाही, फोन स्विच ऑफ करून ठेवू नाही, काय भानगड काय कळ नाही, तर माणसं काळजीत आहे. ते आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय डोंगर, काय झाड, काय हाटी, समजे काय ओके आहे. जय हिंद. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके आहे. जय हिंद. भाषण भी ओके है. बहुत अतिशय धन्यवाद सर. यानंतर विनंती करेल पैठणचा जाणता राजा, या पैठण नगरीच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणारं व्यक्तिमत्व, आम्हा तुम्हा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आदरणीय संदीपांजी भुमरे साहेबांना की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला द्यावं. आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे साहेब, केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब, माझे सहकारी सर्व कॅबिनेट मंत्री, सर्व विधानसभेचे माझे सहकारी खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या या विराट सभेला उपस्थित असलेले सर्व पैठण विधानसभा क्षेत्रातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. आपल्याला आपल्या लाडक्या नेत्याचं, मुख्यमंत्र्यांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे. दानवे साहेब आपल्याला भाषण मार्गदर्शन करणार आहे. मला एक सांगायचं, शिंदे साहेब, आपण आमच्या तालुक्यासाठी 2000 कोटीचा निधी दिला आणि हा निधी आपण मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जर सगळ्यात पहिलं जर काम आपण कोणी केलं असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की साहेब आमची एक मागणी होती, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना 20,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आणि अनेक दिवस महाविकास आघाडीचं सरकार असताना मी ही फाईल घेऊन फिरायचो. 2-2.5 वर्ष नुसतं ही फाईल फिरत होती. ह्या फाईलीचा प्रवास मुंबई, नाशिक, संभाजीनगर, संभाजीनगर, नाशिक, मुंबई असा फक्त प्रवास हा 2.5 वर्ष चालू होता. पण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांना मी सांगितलं, साहेब 2.5 वर्ष झाले मी शेतकऱ्याच्या या योजनेसाठी प्रयत्न करतो. शिंदे साहेबाला सुद्धा कल्पना होती. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, पहिल्याच महिन्यात जर त्यांनी आपल्या पैठण विधानसभेचं जर काय काम केलं असेल तर ब्रह्मगव्हाणची योजनेला 890 कोटी रुपये आपल्याला मंजूर केले. याची सुप्रमाद यांनी आपल्याला GR काढला आणि नुसतं GR नाही काढला तर त्याला बजेट सुद्धा दिलं. दुसरं जर आपलं काम कोणी केलं असतं, कोणतं जर झालं असेल, तुम्हाला सांगतो, जायकवाडीच्या धरणातून आपल्या पैठण विधानसभा क्षेत्राला प्रत्येक गावाला फिल्टरचं पाणी भेटणार आहे. आणि ज्या वेळेस मंत्रिमंडळात प्रस्ताव आला, त्या प्रस्तावाला विरोध झाला. पहिल्या मीटिंगला आला कॅबिनेटला, त्याला विरोध झाला. दुसऱ्या वेळेस विरोध झाला. मग तिसऱ्या वेळेस आम्ही शिंदे साहेबाला भेटलो. दादा भुसे, शंभूराजे, हे गुलाबराव पाटील, उदय सामंत, हे सगळे सोबत होते. आणि सोबत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं, गुलाबराव पाटलांना सांगितलं, दादा भुसेंनी सांगितलं, शंभूराजे असतील, उदय सामंत, सगळ्यांनी सांगितलं की जर वॉटर ग्रीड मराठवाड्याची जर कुठली मंजूर होत असेल तर ही पैठण पासून सुरुवात होईल. त्यावेळेस आपल्याला ही योजना शिंदे साहेबांमुळे मिळाली. दादा भुसे, हे गुलाबराव पाटील, शंभूराजे, उदय सामंत, सगळे साक्षीला आहे. म्हणून मला सांगायचं की त्या योजनेचं
आज तुम्हाला सांगतो ती योजना मंजूर झाली, त्या योजनेचं टेंडर झालं, त्या योजनेची वर्क ऑर्डर झाली. एक 8-10 दिवसात पाऊस उघडल्याच्या नंतर 388चं टेंडर वर्क ऑर्डर झाली. प्रत्येक गावाला फिल्टरचं पाणी जायकवाडीच्या धरणातून पाणी आपल्या सगळ्याला मिळणार आहे. साहेब आमची अवस्था अशी होती, जायकवाडी धरण आमच्या इथं आणि टँकर सगळ्यात जास्त पैठण तालुक्याला. घराचं दार उघडतं पाणी दिसत होतं. पण ज्यावेळेस टँकर येईन त्यावेळेस प्यायला पाणी मिळत होतं. अशी परीक्षा ऑर्डर झाली. हे काम आपण केलं. दुसरं काम साहेब आपण शेतकऱ्यासाठी माझ्या खात्यामार्फत सिट्रस आणलं. आमच्या जिल्हा संभाजीनगर जिल्हा असन, जालना जिल्हा असन, आमच्या 2 जिल्ह्यात मोसंबी जास्त आहे. आपण सिट्रस आणलं. 52 कोटीचं सिट्रस आपण उद्यानमध्ये मंजूर केलं. हे काम आपण केलं. तिसरं काम जर आपण कोणतं केलं असन साहेब, आपण सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं केलं असन तर पैठण शहरामध्ये आपल्या खात्यामार्फत अनेक निधी दिला. आम्हाला तुमच्या खात्यामार्फत आमच्या या शहराला जवळजवळ आम्हाला 100 कोटी रुपये आपण दिले आणि आता रस्त्यासाठी दिले. काही शादीखाना असन अनेक योजनेसाठी आपण निधी दिला. साहेब आता आम्ही मागणी केली की आम्हाला नाट्यगृह असलं पाहिजे. आपण नाट्यगृहाला निधी दिला. साहेब आम्हाला सीसीटीव्ही शहरात असले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला निधी दिला. आम्ही मागणी केली किंवा घाटाला निधी द्या, घाटाला आपण निधी दिला. आम्ही सांगितलं आम्हाला ग्रामीण भागाला रस्त्याला निधी द्या. साहेब तुम्ही आम्हाला 300 कोटी रुपये या पैठण विधानसभा क्षेत्रासाठी तुम्ही दिले. नाबार्डमधून पुलाला आम्हाला निधी दिला. साहेब आपल्याला आम्ही सगळे इथं मंत्री हजर आहे, सगळे आपण आमदार हजर आहे. ग्रामीण भागात जे आपले ते रस्ते आपण घेऊ शकत नव्हतो. आपण जे रस्ते घेऊ शकत नव्हतो विहार वगैरे, तर साहेब 70 सेट आपण सगळे साक्षीला आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं काही झालं तर हरकत नाही, पण आमदाराच्या मतदारसंघात आपल्याला निधी द्यावा लागेल. साहेब हा निधी आपण दिला. म्हणून मला सांगायचं की आमच्या या तालुक्यासाठी खूप काही देण्याचा प्रयत्न केला. उदय साहेब इथे त्यांनी संतपीठ आपल्या चालू व्हावं. अनेक भाविकांची अनेक भक्त सगळ्यांची मागणी होती. साहेब संतपीठ चालू झालं आणि ते संतपीठ चालू होऊन नुसतं चालू नाही झालं तर तिथं शिक्षण सुद्धा चालू झालेलं आहे. आणि आता आणखीन आपल्याला उदय सामंत साहेब आपल्या माध्यमातून 20 कोटी रुपये साहेब आपल्याला आणखीन तिथं लागणार आहे. आणि मला खात्री आहे हा निधी सुद्धा आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून मला सांगायचं की संतपीठाचा विषय असन. आता आपल्याला पैठण आपेगाव प्राधिकरणाला सुद्धा आपण पैसे दिले आता मागच्या 15 दिवसापूर्वी. असा अनेक निधी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. साहेब आपण आम्हाला निधी दिला, भरपूर निधी दिला, पण आमच्या आणखीन 2-3 कामं आहे. पैठण शहराला 40 कोटी आपला प्रस्ताव आम्ही आपल्याकडे पाठवला वाढीव पाणी पुरवठ्याचा. आणि ही गरज आहे शहराला, कारण हे 95 साली पाणी पुरवठा योजना झाली आणि आज 30 वर्षानंतर वाढीव पाणी पुरवठ्याची आम्हाला गरज आहे. हे एक आपण मंजूर करावं. सगळ्यात महत्वाचा आमचा विषय जर कोणता असेल आणखीन, आणि तो सुद्धा सगळ्याचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आमचं संत ज्ञानेश्वर उद्यान जे आहे, हे संत ज्ञानेश्वर उद्यान हे आपण याला मंजुरी द्यावी. याला 2-250 कोटी रुपये आपण निधी देऊन ते चालू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. साहेब आमचं पैठण एक तीर्थक्षेत्र आहे. पैठण हे पर्यटकांचं आहे, पण आज बी आमच्या पैठणला तुम्हाला सांगतो उपजिल्हा रुग्णालय नाही. आमच्या इथं वैद्यकीय तुम्हाला सांगतो ट्रेनिंग सेंटर आहे. आम्हाला 100 खाटाचं हॉस्पिटल आपल्या माध्यमातून निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. साहेब पैठणीचं पैठणीसाठी आपण एक क्लस्टर मंजूर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. अशा अनेक योजना साहेब आपल्या या सार्वजनिक योजना आहे, या योजनाला आपण निधी द्यावा. आणि आज मला खात्री आहे की शिंदे साहेब
निश्चित या 2-4 ज्या योजना आहे या योजना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आमच्या तालुक्यात DMIC आहे, आमच्या तालुक्यात MIDC आहे, आमच्या तालुक्यात काही कंपन्या येऊ राहिल्या, पण आता आणखीन जर मोठमोठ्या जर कंपन्या आल्या तर आमच्या तरुणाचा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही, रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला या DMIC मध्ये आणि MIDC मध्ये आपण कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. साहेब, बोलण्यासारखं खूप आहे, तुम्हाला बोलायचंय, दानवे साहेबाला बोलायचंय, आणि हे मार्गदर्शन फक्त तुमचं ऐकासाठी आलेले, कारण हा जनसमुदाय जे आलेला आहे. आम्ही 2 वाजता संभाजीनगरहून निघलो आणि आम्हाला इथे यायला तुम्हाला सांगतो 5 वाजले. साहेब, रस्त्यानं दुतर्फा कार्यकर्ते होते, सगळ्यांनी शिंदे साहेबाचं फुलांनी तुम्हाला सांगतो हारांनी स्वागत केलं. साहेब, हे लोक जे आले होते हे तुमच्या प्रेमाने आले होते, हे भाडोत्री कोणी आणले नव्हते. मग आपल्यावर चर्चा केली गेली की भुमरेंना पैसे देऊन लोक आणले. अरे, हा भुमऱ्याला पैसे द्यायची गरज नाही, हा भुमरे कायम लोकात असतो, लोक माझ्या सोबत असतात, म्हणून भुमऱ्याला पैसे द्यायची गरज नाही. साहेब, यांची सवय, यांना पैसे देऊन लोक आणायला लागते. काय म्हणे की भुमरेंनी अंगणवाडीच्या महिलांना शक्तीनं बोलवलं, म्हणजे अधिकाऱ्याला सांगितलं यांना बोला. साहेब, जे काही पत्र आहे ते पत्र 40 गावाचं आहे, महिला येऊन किती 40 येत्यान. साहेब, ते पत्र बी असं आहे, तुम्हाला सांगतो आपली सभा ही 12 सप्टेंबरला आहे आणि ते पत्र 10 फेब्रुवारीचं आहे. आपला टाइम सभेचा 2चा आहे आणि ते पत्र दाखवतात त्याचा टाइम 10चा आहे. मला सांगा किती खोटरडेपणा चालला. अहो साहेब, त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका याच्यात सांगितलं की भुमरे पैसे वाटून राहिला, त्यांचेच कार्यकर्ते उभा केले आणि तेच बोलतात की भुमरेंना 400 दिले, भुमरे 300 म्हणाले. म्हणून मला सांगायचं की आपण तुम्ही किती जरी अफवा केल्या, किती क्लिपा सोडा, तुमच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे. म्हणून मला सांगायचं साहेब, यांनी मीडियामध्ये यांनी साहेब खुर्च्या दाखिल्या आणि त्या खुर्च्या रिकाम्या दाखिल्या. साहेब, कुठला तरी एखादा फोटो दाखायचा, कुठला तरी एखादं शूट करायचं आणि कुठंतरी आपल्या जो महाराष्ट्राचा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे त्यांना सांगितलं भुमरे पैठणला गेले, भुमरेच्या स्वागताला 50 लोक नव्हते. अरे 50 काय, तू येऊन पाय, लाखाच्या पुढं दंत आहे, तुला दिसन. अरे, यांना आता उद्धव साहेब जाब विचारणारे, मग तो अंबादास असन नाही तर खैरे असन, त्यांना म्हणणार होते तुम्हीच म्हणत होते की भुमरेच्या पाठीशी कोण नाही. मग त्यांना वाटलं आपण आता अगोदरच सांगाव की भुमरेंना पैसे देऊन आणले, भुमरेंना सरकारी लोक आणले, म्हणजे मग ते म्हणतात उद्धव साहेब आम्ही तुम्हाला सांगत होतो यांनी पैसे देऊन आणले. पैशाना लोक इकत नाही. त्या अंबादासना सांगितलं की भुमऱ्यांनी नाश्ता ठुला, भुमऱ्यांनी चहा ठुली, भुमऱ्यांना गाड्या दिल्या. अरे, आमची जे जनता आहे, जे मतदार आहे, हे इकव नाही, हे स्वतःच्या गाड्यानं आलेले, स्वतःचा नाश्ता, हे चहा यांना सगळं मिळत, हे कोणाच्या चहार आणि नाश्त्यावर बसलेले नाही. आमचा तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे साहेब. तुम्हाला सांगतो तालुका सोबत आहे. आम्ही सगळ्याच्या सुखा दुखात कायम रात्रंदिवस असतो. मी असो, कोणी असो, विलास बापू असो, राजू नाना असो, शिवराज असो, आमचे कार्यकर्ते असो, 24 तास आम्ही जनतेच्या सेवेत असतो. साहेब, मी आपल्याला खात्री देतो, एका कार्यकर्त्याने सांगावं संदीपान भुमरेंनी आम्हाला फसवलं, विलास बापूंना फसवलं, नानांना फसवलं, शिवराजना फसवलं, कोणाच्या नोकरीत पैसे खाल्ले नाही, कधी प्लॉट बळकला नाही, कधी कोणाला कधी लुबाडण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून मला सांगायचं, हा जो जनसमुदाय जमला शिंदे साहेब, तुमची लोकप्रियता आहे, तुमचं भाषण ऐकासाठी हे लोक आलेले. यांना किती सांगून द्या, भुमरेंना 50 खोके घेतले. अरे 50 खोक्यावर कुठं कॅबिनेट मंत्री इकत असतो का? तुम्हाला हे मी सांगतो, आम्ही फक्त तुम्हाला सांगतो, शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हा,
याच्यासाठी आम्ही उठाव केला. मग जायस्वाल साहेब असतील, शहाजी बापू असतील, तुम्हाला सांगतो सत्तार साहेब असतील, उदय सामंत असतील, आमचे संजय राठोड असतील, दादा भुसे असतील, शंभूराजे असतील, आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबाला सांगितलं, साहेब आपल्याला जर कधी महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्री व्हावं लागेल. आम्ही शिंदे साहेबाला तयार केलं. अहो आम्ही लोक आमदार खासदार फुटलेले पाहिले, पण विरोधी पक्षातले सत्तेत जात असतात. पण शिरसाट साहेब आपल्या महाराष्ट्रात उलट झालं, सत्ताच गेली शिंदे साहेबासोबत. तुम्हाला सांगतो असं देशात कधी घडलं नाही. आणि शिंदे साहेबाच्या सोबत सगळे कॅबिनेट मंत्री आणि सगळे राज्यमंत्री आमदार अपक्ष आमदार हे शिंदे साहेबासोबत गेले. त्याचं कारण शिंदे साहेबाचं काम करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे. शिंदे साहेब जे बोलतात ते काम करतात. म्हणून मला सांगायचं की शिंदे साहेबाची नोंद ही देशानं नाही घेतली तर 33 जगानं शिंदे साहेबाची नोंद घेतलेली आहे. 33 देश म्हणते की एकनाथ शिंदे साहेब कोण आहे. म्हणून मला सांगायचं ते आज आपल्या समोर आलेले आहे काय. म्हणून मला सांगायचं की त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. साहेब आमचे बरेच प्रश्न आहे. आता अतिवृष्टी हो राहिली, पाऊस सतत चालू आहे. आमचा जिल्हा सत्तार शेठ आपला जिल्हा वगळलेला आहे. तुम्ही कृषी मंत्री आहे, आता शिंदे साहेब इथे आपला जिल्हा मला खात्री आहे शिंदे साहेब की सततच्या या पावसामुळं साहेब आज सुद्धा दुपारपर्यंत पाऊस होता. आता सुद्धा आपल्याला कल्पना आहे की बाकीच्या जिल्ह्याप्रमाणे आपल्या बी जिल्ह्याला न्याय द्या, आपण निश्चित द्याल, याच्यात कुठेही शंका नाही. शिंदे साहेब सुद्धा एक शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेतात. त्यांनी अनेक शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेतले. तुम्हाला सांगतो शिंदे साहेब त्यांच्या भाषणात बोलतील. मी आता जास्त बोलणार नाही, कारण साहेब एक सांगतो की हे जे काही ट्विट करतात, कारण आज बरंच तुम्हाला सांगतो की खैरे साहेब बरंच आज मीडिया समोर बोलले. त्यांनी सांगितलं की ही सभा रद्द, म्हणजे त्यांच्या लोकांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी ही सभा रद्द आहे. म्हणजे विनाकारण तुम्हाला सांगतो की लोकांचं मन विचलित करण्याचं काम केलं. म्हणून मला सांगायचं की यांना आपण वेळेवर जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही आज बघितलं असन, बिडकीन असन, चितेगाव असन, पिंपळवाडी असन, धनगाव असन, आपण धोरकीन असन, गणपती पावन गणपती असन, सगळ्या ठिकाणी आपलं भव्य असं स्वागत केलेलं आहे. साहेब हे जनता ही सकाळच्या 12 वाजल्यापासून 11 वाजल्यापासून आलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला दानवे साहेबांनी आपले मुख्यमंत्री मार्गदर्शन करणारे. साहेब माझी आपल्याला एकच विनंती आहे, मी ज्या ज्या काही मागण्या केल्या असत्या ह्या मागण्या आपण निश्चित पूर्ण करताल. मी आपल्याला खात्री देतो, ह्या जर 2-4 मागण्या झाल्या तर आमच्या तालुक्यात कुठलाही विषय शिल्लक राहणार नाही. म्हणून मला सांगायचं की आपण सगळ्यांनी आज शिंदे साहेबासाठी एक दिवस आपल्या लाडक्या नेत्यासाठी आपण काढला. त्याबद्दल मी सर्वांचे, युतीच्या सर्व पदाधिकाऱ्याचे, सर्व मतदाराचे मी आभार व्यक्त करतो. आणि जास्त न बोलता, बोलण्यासारखं साहेब भरपूर आहे, कारण साहेब तुमच्यासारखा मुख्यमंत्री कधी न होणं असं आम्हाला सगळ्याला अनुभव आहे. म्हणून मी आता तुमच्याविषयी किती जरी बोलत राहिलो तरी आपल्याला वेळ कमी पडेल. म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुमरे साहेब. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय रावसाहेब दानवे पाटील यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्यांनी निवेदन आणलेले हे सगळ्याचे निवेदन स्वीकारल्या जाणार आहे. फक्त जाग्यावर शांत राहा. मार्गदर्शन झाल्यानं काही जणांचा प्रवेश आहे, तो प्रवेश सुद्धा होणार आहे आणि निवेदन सुद्धा स्वीकारल्या जाणार आहे. एवढंच मी आता सांगतो.
आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर भागवत कराड साहेब, मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी, विधानसभेतील सर्व आमदार, मंचावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे पदाधिकारी, पैठण आणि परिसरातून आलेल्या सर्व नागरिक बंधूंनो, सर्वप्रथम मी नाथाच्या स्पर्शाने पद झालेल्या पावन झालेल्या नगरीमध्ये मी आपल्या मुख्यमंत्र्याचं या लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून स्वागत करतो. मित्र, आपण पाहत असाल की गेले 2-3 महिने या राज्याच्या राजकारणाची चर्चा ही केवळ संभाजीनगर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर देशाच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या घडामोडीची चर्चा आपण पाहायला जातोय. कधी नाही अशी घटना घडली आणि 2019ला ज्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युती केली होती आणि जी जनता ज्या ठिकाणी हजर आहे त्या युतीला तुम्ही मान्यता दिली होती आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपानजी भुमरे यांना या ठिकाणून आपण आमदार म्हणून पाठवलं होतं. खरं तर सरकार यायला पाहिजे होतं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं, परंतु दगा फटका झाला, आमचं सरकार आलं नाही आणि ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती करून या राज्यामध्ये सरकार आलं आणि केवळ आलेल्या आमदारांना किंवा मंत्र्यांमध्येच नाराजी होती असं नाही, तर या राज्यातल्या जनतेमध्ये सुद्धा नाराजी होती. कारण मतं मागितले, आम्ही तुम्हाला दिले पण तुम्ही आम्हाला धोका दिला आणि म्हणून नाराजी होती. ती नाराजी जर दूर झाली असेल केव्हा, तर या राज्याचे मुख्यमंत्री या बसलेल्या टीमनं एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना केल्यामुळं या राज्यातली जनता खुश आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या मतदारसंघाचा खासदार म्हणून मी 3ऱ्यांदा निवडून आलो, पण आतापर्यंत एवढी जनसभा पैठणमध्ये मी कधीही पाहिलेली नाही. मित्र, ही पावती आहे की जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला, जो निर्णय भुमरे साहेबांनी घेतला किंवा जो निर्णय या राज्यातल्या सर्व आमदारांनी घेतला, तो निर्णय या राज्याला मान्य आहे का नाही याची ही खऱ्या अर्थानं पावती आहे. मी शिल्लोडला गेलो सत्तार साहेबांच्या सभेला, तिथे अशाच प्रकारची गर्दी, ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी अशाच प्रकारची गर्दी. या गर्दीकडे जर बघितलं तर शिवसेनेचे नेते हे आमच्यावर आता टीका करायला सुरुवात करू लागलेत. परंतु मित्र, या टीकेला न घाबरता, कुठलेही न डगबगता आपण एकच गोष्टीकडे बघितलं पाहिजे की या राज्याचा विकास कोण करू शकतो, या राज्यातल्या शेतकऱ्याला मदत कोण करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. आता भुमरे साहेबांनी सांगितलं की या मतदारसंघासाठी जवळपास 2000 कोटी रुपये या 2-3 महिन्यामध्ये पैठण विधानसभा मतदारसंघाला दिले. मी शिंदे सत्तार साहेबांच्या सभेला होतो, त्यांनी सांगितलं की 16,000 कोटी रुपये माझ्या मतदारसंघासाठी दिले. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या की एक काळ असा होता या अगोदरच्या सरकारमध्ये की मंत्री असून सुद्धा त्यांच्या मतदारसंघातला
एक एक रस्ता आणण्यासाठी लोक परेशान होते, परंतु आज एकच. विकासाकडे बघा, दानवे साहेब, एकच. विकास पाहून आपण दानवे साहेब, या एकच. नेत- सगळ्यांना विनंती आहे की दानवे साहेबाचं मार्गदर्शन झाल्यावर आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मला याची कल्पना आहे, आपण 11 वाजल्यापासून इथं आलेलं आहे, पण आपल्या लाडक्या नेत्यासाठी आपल्याला 1 तास थांबायचं एवढी मी आपल्याला विनंती करतो. एवढं आणि मी माझे 2 शब्द. आणि त्यामुळं यांच्या भूलथापाला बळी पडू नका. गैरसमज पसरवण्याचं काम करतात, यांच्या नावानं घोषणा देतात, यांनी खोके घेतले म्हणतात, पण आमचा पैठणचा बोक्या हा खोक्यावर जाणारा नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आता आपण पुढच्या काळामध्ये या सरकारच्या काळात विकास करू एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. शतशः धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं आपल्याला ऐकायचं आहे, परंतु त्यापूर्वी मागदा कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्था प्रतिष्ठान आणि पैठण जीप कृपया थांबाव त्यांनी येऊन. आणि यानंतर मी विनंती करेल महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाता आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येकाच्या मनातला आपला माणूस परमादरणीय वंदनीय एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खरं म्हणजे बाळासाहेबांची खरी सेना कुठली या प्रश्नाचं उत्तर आजच्या या विराट सभेने दिलेलं आहे. बोंबरे नाना मगाशी बोललेले आहेत की ही जबरदस्ती पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही, ही प्रेमाने आलेली माणसं आहे सगळी. माता भगिनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून बसलेले आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि पुरुष बांधवांना पण द्यायला पाहिजे, त्यांचं मेजॉरिटी जास्ती आहे इकडं. मी सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आजच्या या विराट अशा सभेला उपस्थित रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब, माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्री, खासदार, आमदार, माजी सर्व खासदार, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, ही सच्च्या शिवसैनिकांची गर्दी आहे. ही भुमरे नानावर प्रेम करणारी गर्दी आहे. आणि जसं रावसाहेब दानवे म्हणाले की आम्ही घेतलेला जो बाळासाहेबांच्या विचाराचा जो निर्णय आहे त्याला पसंती देणारी ही गर्दी आहे. आणि म्हणून मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी येताना पाहिलं मी, भुमरे तुमचे लोकप्रिय नेते आणि जसं सगळे लोक सांगतात की या राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून आम्ही मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवला. कारण या राजकारणामध्ये किंबहुना या महाराष्ट्रामध्ये मला बाळासाहेबांनी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एकच शिकवण दिलेली आहे, जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही. आणि भुमरे साहेब पण तसेच आहेत. माझ्याकडे ते एकदा आले
कधी आले ते मी सांगत नाही. आणि मला म्हणाले, जसं शाजी बापू मगाशी म्हणाले, की आम्ही सगळे गेलो एकनाथ शिंदेकडे आणि त्यांनी आम्हाला नेलं नाही, आम्हीच त्यांना नेलं. ही वस्तुस्थिती आहे. कारण जेव्हा अन्याय झाला, जेव्हा मुस्कटदाबी झाली, जेव्हा इतर जे काय आपल्या घटक पक्ष होते सत्तेतले, त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याचं सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मग भुमरे नाना आले, काय करायचं? मी म्हणालो काय करायचं, चाललंय ते चालवूया. अरे बोले असं चाललं तर पुढच्या निवडणुकीत हातावरच्या बोटावर एवढे पण आमदार येणार नाहीत. मी बोलो मी तर काय, मला ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. बोले तुम्हाला प्रॉब्लेम नाही, पण सगळ्या आमदारांना प्रॉब्लेम आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला प्रॉब्लेम आहे. पण मला त्यावेळेस वाटलं की भुमरे नाना जसं बोलतायत तसं करतील का हो धाडस. पण मी पाहिलं, जबरदस्त धाडसी माणूस निघाला, एकदम दिलेला शब्द पाळणारा माणूस निघाला. कारण तशी लढाई सोपी नव्हती. तुम्ही सगळे टीव्ही चॅनलवर बघत होता की काय होईल काय होईल काय होईल. सगळेजण आपल्या म्हणजे आपला कार्यक्रम करायला तयारीमध्ये होते. सगळ्यांनीच आपला कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. परंतु त्या सगळ्यांना हे माझ्याबरोबर असलेले, व्यासपीठावर बसलेले आणि सगळे मिळून 50 लोक पुरून उरले. सत्ताधारी पक्ष एकीकडे, यंत्रणा एकीकडे आणि दुसऱ्या या सत्तेतून, जसं भुमरे साहेब म्हणाले की उलट चालतात लोक, विरोधातून सत्तेकडे जातात. परंतु आम्ही सत्तेतून पाय उतार झालो आणि आम्ही विरोधाकडे गेलो. माझ्याबरोबर 8-9 मंत्री होते, 40 आणि 10-50 आमदार होते. आज आपल्याला माहित आहे, मी यापूर्वी देखील बोललेलो आहे, एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच, नगरसेवक देखील एखादा असा निर्णय घ्यायला फार विचार करतो. इकडे 50 आमदारांनी निर्णय घेतला. हा देशात नाही तर जगातला एक मोठा इतिहास आहे, जगातला एक मोठा इतिहास आहे. तुम्ही त्यावेळेस टीव्ही मध्ये बघत होता, तुमच्या मनामध्ये धडकी धाकधूक होती आणि काय होईल काय होईल. पण सगळ्यांचा दुआ जो आहे, मला काही लोक या गणपतीमध्ये भेटले, ते म्हणाले तुमचा हा कार्यक्रम, तुम्ही जे मिशन हातात घेतलं, तो ऑपरेशन जे तुमचं सुरू होतं, याच्या पाठीमागे जे यशस्वी व्हायला पाहिजे म्हणून लाखो लोकांचा दुआ होता. लाखो लोक प्रयत्न करत होते, सगळ्या जाती धर्माचे लोक. याच्यामध्ये कामयाबी मिळू दे, याच्यामध्ये हे लोक यशस्वी होऊ दे. का 2.5 वर्षाचा वनवास, मला कितीतरी लोक म्हणाले, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, इतर लोक असतील, शिंदे साहेब तुम्ही फार चांगलं काम केलं, आमचा हा वनवास तुम्ही संपवला, आम्हाला आता मोकळा श्वास घेता येईल, आम्ही निर्भयपणे फिरू शकतो, अशा प्रकारची भावना लोकांनी व्यक्त केली. गणपतीमध्ये पण पाहिलं आपण, गोविंदामध्ये पाहिलं, पुढचे सगळे सण येतील. मी सांगितलं काय असे सगळे 2.5 वर्ष असे बसले होते, अगदी निगेटिव्हिटी पसरली होती समाजामध्ये, नैराश्य पसरलं होतं. मी आणि देवेंद्रजींनी ठरवलं, आपल्या उपमुख्यमंत्री महोदयाने सगळे सण धूम धडाक्यामध्ये जल्लोषात साजरे होऊ द्या, लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या. आणि मग आज पाहिलं आपण या महाराष्ट्रामध्ये चित्र आपण पाहिले की कशासाठी, लोकांच्या भावना काय आहेत त्या जाणून घेऊन आपल्याला काम करायचं असतं. सरकार कुणासाठी असतं? लोक कायद्यासाठी नसतात, लोक सरकारसाठी नाही, तर सरकार लोकांसाठी असलं पाहिजे. ते तुमच्या मनातलं सरकार, या शिवसेना भाजपा युतीचं सरकार आपण स्थापन केलेलं आहे. आणि म्हणून आज जिकडे जातोय तिकडे, गणपतीमध्ये जाऊ द्या, पंढरपूरला जाऊ द्या, ठाणे तर आपला बालेकिल्ला आहे, मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सगळे लोक आतुरतेने वाट पाहतात. का? प्रत्येकाला वाटतंय हा माझा मुख्यमंत्री आहे, हा आपल्यातलाच कोणतरी मुख्यमंत्री झालाय, हा आपला माणूस आहे.
म्हणून ते माझ्याकडे येतात. आता कोणीतरी म्हणालं मगाशी ते भुमरे साहेबांनी त्याचा समाचार घेतलाय, मला काही त्याच्यावर जायचं नाही, परंतु रात्री 3 वाजता 3:30 वाजता 4 वाजता कुठं पैशानी विकत घेऊन माणसं येऊ शकतात का? रस्त्याच्या दुतर्फा लोक थांबलेली असतात. काय पडले त्यांना? कोण आहे एकनाथ शिंदे? कशासाठी याच्यासाठी थांबायचं? परंतु लोक आतुरतेने पाहत असतात वाट, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि आनंद असतो त्याच्यावरून कळतं की आपण घेतलेला निर्णय यांना पसंत पडलाय. या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय, याला पसंती दिलेली आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं. काही लोक येतात माझ्या बरोबर फोटो काढतात. आता पण बघितलं, भुमरे साहेब बोले जरा काढू द्या, काढा जरा साहेब काढा त्यांच्यावर फोटो. एवढे लहान मुलं, विद्यार्थी, महिला भगिनी, अगदी ज्येष्ठ आपले वृद्ध वयस्कर लोक काय येतात. माझ्यात आणि त्यांच्यामध्ये बिलकुल अंतर राखण्याचं कारण बिलकुल नाहीये. ते काय येतात, हा आपलाच आहे, हा मुख्यमंत्री आपल्यातलाच आहे, सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे, हा आपला माणूस बसलाय म्हणून फोटो काढायला येतात माझ्याकडे. त्याच्यावर पण टीका होते. मला काय कमीपणा वाटत नाही, कारण हे तुम्ही आम्ही एकच आहोत. या राज्याचा मुख्यमंत्री मी पहिलंच सांगितलंय, या जनतेला प्रत्येकाला वाटतंय मी स्वतः मुख्यमंत्री झालोय म्हणून, आणि म्हणून ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आता काही लोकांच्या आजूबाजूला लोक फिरकायला बघत नाहीत, त्याला आपण काय करणार? आपल्यातला माणूस जेव्हा वाटतो तेव्हाच लोक येतात फोटो काढायला. काही लोक म्हणतात की फोटो काढायला एक मुख्यमंत्री 2 मुख्यमंत्री पाहिजेत. काही लोक सांगतात फोटोग्राफर घेऊन जातात. मला तर कधीच सवय नाही, माझे सगळे सहकारी इकडे बसलेले आहेत, मी कधीही असं केलेलं नाही. परंतु आम्ही अशा ठिकाणी जातो म्हणजे तिथे कॅमेरे पण घेऊन जाता येतात. अशाच ठिकाणी आम्ही जातो की तिथे कॅमेरे घेऊन जाता येतात. आता बाकी लोक कुठे जातात मला माहित नाही, बरोबर ना? त्यामुळे आता त्यांना माहित आहे. आज एकच आपल्याला मी सांगेन, काही लोक म्हणतात मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेत आहेत. अरे घरचे म्हणजे काय, ती माझी माणसं आहेत, मला प्रेमाने बोलवत आहेत. मी कालपर्यंत त्यांच्याकडे जात होतो आणि आज मुख्यमंत्री झाल्यावर जर गेलो नाही तर काय म्हणाल तुम्ही? अरे कालपर्यंत हा बाबा येत होता, आता बाबा बदलला, बरोबर ना? त्यामुळे माझ्यामध्ये कधी बदल होणार नाही. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी तुमच्यातलाच एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. माझ्यातला कार्यकर्ता कदापि मी मरू देणार नाही. आणि म्हणून कोणाला काय वाटेल ते बोलू द्या. त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात या मंत्र्यांचे 1 किलोमीटरचे आतले दौरे सुरू आहेत. अजितदादा सकाळी 6 वाजता उठून काम करायचे असे काही लोक म्हणाले. आधी दादा टीका करत होते, आता ताई पण सुरू झाल्या आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे आणि विकासाचं काम करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही काम करत राहणार. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ. कोणी वंदा, कोणी निंदा, टीका करणे हा विरोधकांचा धंदा आहे, त्यांना करू द्या. ताई म्हणाल्या की 6 वाजता सकाळी दादा उठून काम करतात, चांगली गोष्ट आहे. पण ताईंना मी माहिती देतो की हा एकनाथ शिंदे सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांचं काम करतो. आणि हे काम मी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी करत राहणार. त्याच्यात कुठलाही खंड मी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. एक किलोमीटरच्या आतमध्ये आता त्याच्यात मला जास्ती काय पडायचं नाही. परंतु या ठिकाणी एकच सांगेन की चिंता तुम्हाला काय एवढी पडली आहे? कारण कोण सरकार चालवत होतं, मला 2-2 मुख्यमंत्री पाहिजे. त्यांना पूर्वीची सवय होती की कोण मुख्य आणि कोण चालवणारं होतं.
त्यामुळे सगळा रिमोट कंट्रोल जो आहे तो रिमोट कंट्रोल आमच्या 50 लोकांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या 106 लोकांनी काढून घेतल्यामुळे सगळं प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांची जी काही चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये मला काही पडायचं नाही, एवढंच मी आज प्रसंगी सांगतो. परंतु हे राज्य जे आहे, मी आणि देवेंद्रजी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी या ठिकाणी पुढे नेणार, एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगलं काम जे आहे हे चांगलं काम आपल्याला करत राहायचं आहे, एवढंच आम्हाला बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी शिकवलेलं आहे. आम्ही हा निर्णय आणि ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी सभेमध्ये मला माहित आहे भुमरे साहेब ही सगळी आपली माणसं आहेत, ही तुमच्या प्रेमापोटी माझ्या प्रेमापोटी हे सगळे लोक आलेले आहेत. परंतु मी काही ठिकाणी पाहिलंय, काही लोकांच्या ज्या सभा होतात, रोड शो होतात, त्याच्यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक कार्यकर्ते पाठवले जातात. आता ही वेळ तुमच्यावर आली आहे म्हणून तुम्हाला वाटतं की भुमरे साहेबांनी पण अशी माणसं आणली आहेत, परंतु ही गर्दी तशी नाही आहे, ही प्रेमापोटी आलेली गर्दी आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. मगाशी अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की खोके आणि काय दुसरा एक शब्द, 2च शब्द आहेत त्यांच्या शब्दकोशामध्ये की, परंतु आपल्याला मी सांगतो आता बाळासाहेबांची शिवसेना आणि जेव्हा निवडणुका 2019ला झाल्या त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहित आहे, भुमरे साहेब तुम्ही पण त्यावेळेस आपण शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवली. बाळासाहेबांचा फोटो एकीकडे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचा फोटो एकीकडे. आपण मागितलं ना असं, आपण युतीचा प्रचार केला आणि ज्या लोकांनी मतदान केलं ते युती म्हणून केलं आपल्याला आणि युतीचं सरकार या ठिकाणी स्थापन होईल म्हणून केलं. सगळ्यांची भावना तीच होती. परंतु दुर्दैवाने घडलं काय, जे आपण कधी करायला नको होतं ते केलं. मग विश्वासघात लोकांचा मतदारांशी कोणी केला, मतदारांशी बेईमानी कोणी केली, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आमच्या लोकांना गद्दार आणि खोके म्हणण्यापेक्षा, त्याचा खोक्याचा हिशोब मी आज काढत नाही, परंतु हे आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. या मतदारांची प्रतारणा, बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा, हिंदुत्वाशी प्रतारणा आणि युतीच्या भारतीय जनता पक्षाची प्रतारणा, विश्वासघात कोणी केला याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता. मी आपल्याला एवढंच सांगेन की हे राज्य जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे. या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी देखील अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्ज फेड करत होते 50,000चं जे परतफेडीचे पैसे, त्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही घेतले. आज देखील आम्ही या ठिकाणी जे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि त्यांना देखील आम्ही निर्णय घेतलाय. त्याचाही GR काढण्याचा आज निर्णय आम्ही घेतलेला आहे. गोगलगाईच्यामुळे नुकसान होत होतं, त्याचाही आम्ही निर्णय घेतलाय. 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर शेतीला नुकसान भरपाई दिली पाहिजे, याचाही निर्णय आम्ही घेतलाय. त्याचबरोबर NDRF पेक्षा दुप्पट मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याचबरोबर तातडीने 5,000 रुपये आपण जिथं देत होतो तिथे 15,000 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत. तिसरं ते आपल्या जो जनावरांचा आजार जो आहे, लंपी जो आजार आहे पशुधनावरचा, त्या संदर्भात देखील NDRFचे जे निकष आहेत ते देखील लावण्याचा आम्ही आजच्या या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. हे सरकार त्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी जे जे काही करायचं आहे
ते नक्की या ठिकाणी केलं जाईल हा शब्द मी या ठिकाणी आपणास देऊ इच्छितो. त्याचबरोबर या पैठण येथे उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते देखील 100 खाटांचं ही मागणी आहे भुमरे साहेबांची, ती देखील या ठिकाणी सरकार मान्य केल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी मी आपणास देतो. संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याचं गेले 2.5 वर्षापासून पाठपुरावा करतायत, ते देखील या ठिकाणी सरकारने ठरवलंय. ते सरकारच्या पैशातून आपण हे संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करू आणि या संपूर्ण मराठवाड्याचं जे पैठणचा जो काही गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे ती आपण पूर्ण करू. त्याचबरोबर पाणी जलवाहिनी तर बघितलं आम्ही रस्त्याला, ते काय करून आहे ना पैसे. पैठण येथे पैठणी साडी उत्पादनासाठी क्लस्टर तयार करण्याची एक मागणी आहे. पैठण साडी विश्वप्रसिद्ध आहे आणि त्यासाठी देखील शासन स्तरावरून निधी कमी पडणार नाही याची खात्री आपल्याला या मुख्यमंत्री म्हणून मी देऊ इच्छितो आहे. ते देखील आपल्याला दिलं जाईल. त्याचबरोबर वैजापूर मगाशी पैठण येथील संतपीठ जे आहे त्याचा देखील प्रस्ताव आपल्याकडे येणार आहे. त्याला देखील 20 कोटीची आवश्यकता आहे. वारकऱ्यांना न्याय देण्यासाठी या बैठकीचं आयोजन देखील आपण करू, तो देखील निर्णय आपण घेऊ. शहराचा जो पाणी पुरवठा आहे त्याला देखील कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा देखील एक आपला शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर मला मंत्री महोदयांनी देखील कराड साहेबांनी सांगितलं, मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळ जे आहे महाविकास आघाडीने त्याला स्थगिती दिली होती. आपण निर्णय घेऊन राज्यपालांकडे देखील तो प्रस्ताव पाठवण्याची व्यवस्था करू आणि या भागाला न्याय कसा मिळेल हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याचबरोबर मगाशी आपले बोलणारे आमदार आहेत त्यांनी सांगितलं वैजापूर गंगापूर मतदारसंघामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड साठी 1074 कोटी मंजूर झालेले आहेत. म्हणजे मंजूर झालेत फक्त बोला म्हणून त्यांनी मला सांगितलंय. म्हणजे काम करणारं सरकार आहे. या 2-3 महिन्यामध्ये 3 महिने झाले नाही अजून 2च महिने झालेले आहेत. या 2 महिन्यामध्ये हे ऐतिहासिक असे क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी आपण घेतलेत आणि म्हणूनच विरोधकांना धडकी बसलेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना वाटतं जर हे सरकार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री जर असे जनतेत फिरायला लागले तर पुढच्या निवडणुकीमध्ये विरोधक औषधाला देखील शिल्लक राहतील की नाही माहीत नाही. अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. म्हणून यांना त्या कारणाने काही ना काही या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत असतात. आणि काल परवा या महाराष्ट्राचे सुपुत्र या देशाचे सरन्यायाधीश या ठिकाणी त्यांचा सन्मान होता. मी आणि उपमुख्यमंत्री त्या सत्काराला सोहळ्याला उपस्थित राहिलो. तो हायकोर्टाचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं, विरोधी पक्ष नेत्यालाही दिलं होतं. त्याचं उत्तर अजितदादांनी त्यांना दिलेलं आहे जयंत पाटलांना. पण आपला एक अभिमान असतो. या महाराष्ट्राचा सुपुत्र या देशाच्या सर्वोच्च पदावर जेव्हा बसतो त्याला आपले अभिमान असतो. आणि मग त्याच्यावर पण टीका. जयंत पाटील म्हणाले की या सोहळ्याला जायला नको होतं. अरे आम्ही गेलो नाही, त्यांनी निमंत्रण दिलं होतं आपल्याला आणि आपल्यासाठी ती अभिमानाची बाब होती. कारण आपला एक भूमिपुत्र, आपला या सुपुत्र, या महाराष्ट्राचा सुपुत्र देशाचा सरन्यायाधीश होतो. किती मोठी बात, किती कदरूपणा आहे, किती संकुचित वृत्ती आहे. आणि म्हणून जुन्या चित्रपटामध्ये गाणं होतं, खूप फेमस झालं होतं, कसं काय पाटील बरं आहे का, काल दिल्लीत झालं ते खरं आहे का. अरे दिल्लीमध्ये काय झालं, दिल्लीमध्ये काय झालं. जयंतरावांनी दादांना बोलू दिलं नाही. दादा निघून गेले रागारागाने. कारण जयंतरावांना व्हायचं होतं विरोधी पक्ष नेता, परंतु ते काय होता आलं नाही. कारण अजितदादांची दादागिरी काम करून गेली तिकडे. त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून महाराष्ट्रात त्यांना थांबवता येत नाही. दिल्लीमध्ये त्यांना थांबवलं बोलायचं. मला त्याच्यात काय पडायचं नाही, त्यांचा तो अंतर्गत भाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगेन, रोज काही ना काही आपल्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहे.
आज गर्दी जमवायची काय आवश्यकता आहे? आज सगळ्यांना माहित आहे हा सर्वसामान्य कार्यकर्ता का शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही? का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलाच माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो? काय कायम काय अग्रीमेंट केलेलं आहे का? अरे बाबा, आज जर शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर तुम्हाला काय पोटसूळ उठायचं कारण? मी फिरणार आणि लोक येणार, त्यांना मी भेटणार. त्यामुळे आपल्याला मी एकच सांगेन की तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा या ठिकाणी आमचं काम आम्ही करत राहणार, कामाने आम्ही उत्तर देणार. काल परवा कोणीतरी रोकटोक मध्ये लिहिलं लाचार शिंदे गट. शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे. शिंदे गटाने सुनता करून घेतली आहे. आता टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे उरलं नाही. सकाळी उठल्यावर टीका, दुपारी उठल्यावर टीका, रात्री झोपताना टीका. म्हणजे टीकेचं सकाळ दुपार रात्रीचे 3 डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ काही थांबत नाही. मुंबई आपली आहे, मराठी माणसांची आहे. मुंबई गिळायला शिंदे गट त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष काम करते असा बिनबुडाचा आरोप करतायत. परंतु मी एकच सांगेन, यांना मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी पुढच्या रोकटोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी. जर हिम्मत असेल तर गेले अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मतं मागितली, मग तोच मुंबई मधला मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला, का तो विरार बदलापूर वांगणी इकडे गेला, याचं विश्लेषण पण रोकठोक मधून केलं पाहिजे. असं धाडस मला वाटतं करणार नाहीत, पण करावं. फक्त निवडणूक आली की मराठीचा मुद्दा पुढा करायचा आणि निवडणूक संपली म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करतायत. अमक तमक मराठी माणसाला शिवसेनेला संपवतात असं फक्त बोलायचं. निवडणूक संपली की आपला मराठी माणूस देशोधडीला का लागलाय, तो मुंबई सोडून का चाललाय याकडे दुर्लक्ष करायचं. आज लालबाग, परळ, दादर, भांडूप, मुलुंड मधल्या घराघरात जाताय. असंच जर तुम्ही पूर्वी गेला असता, मराठी माणसाचं दुःख समजून घेतले असती तर मुंबईतला मराठी टक्का कमी झाला नसता. हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. आधी मतांसाठी वापर करायचा, मग दुसऱ्यांवर फोडायचं खापर, ही त्यांची पहिल्यापासूनची जी जुनी पद्धत आहे ती आपल्याला माहीत पडलेली आहे. आणि म्हणून काल परवा परत एकदा त्यांनी रोकटोक मध्ये म्हटलं एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे असंही म्हटलंय. पण याच साबणाने तुमची मस्त धुलाई केली हे विसरू नका. आधी बाळासाहेबांचे विचार बुडवले, मग हिंदुत्व बुडवले, मग बाळासाहेबांच्या विरोधकांशी हात मिळवणी केली. केवळ सत्तेच्या मोहापायी दोन्ही काँग्रेसला जवळ करत या ठिकाणी आपल्या विचारांची सुनता कोणी केली याचं उत्तर महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता आहे. बाळासाहेबांना धोका कोणी दिला, त्यांचे विचार पायदळी कोणी तुडवले हे आधी तुम्ही महाराष्ट्राला सांगा. हे माझं खुलं आव्हान आहे. आणि आम्ही एकनाथ शिंदे गट अमित शहाचे हस्तक आहेत, मोदींचे हस्तक आहेत असं देखील म्हटलंय. हो, आम्हाला तुम्हाला ते कोणते कुठलं कबर झाली ती याकूब मेमन जो देशद्रोही होता, ज्याला फाशी दिली, त्याचं कब्रस्थानाचं उदात्तीकरण केलं. कोणाच्या काळामध्ये केलं? मग याकूब मेमन आणि दाऊदचं हस्तक होण्यापेक्षा ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले, मोदी साहेबांनी आणि अमित शहानी ज्यांनी 370 कलम रद्द करण्याचा निर्णय धाडसी घेतला, त्यांचा हस्तक होणं केव्हाही चांगलं. ज्या गद्दार आणि देशद्रोही लोकांचं हस्तक होण्यापेक्षा हे बरं. आणि म्हणून किती बोलायचं, किती यांची कीव करावीशी वाटते. पायाखालची वाळू सरकल्यानंतर जे का अशा प्रकारचं वक्तव्य जे येत आहे, एक उदासीनता आहे, एक नैराश्य आहे. तुम्ही सरकार म्हणून आम्ही काम करतोय, आम्हाला बोलायला लावू नका.
आम्ही कामातून उत्तर देऊ आणि कामातून उत्तर देतोय म्हणून हे सगळे हजारो लाखो लोक जिकडे जातोय तिकडे येत आहेत, भेटतायत, गर्दी करतायत आणि हे चित्र पहा, तुम्ही ही वस्तुस्थिती पहा आणि मग आमच्यावर टीका करा. आणि म्हणून हे राज्य जे आहे हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे, हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. माझ्यावर आरोप केला की हा कंत्राटी मुख्यमंत्री आहे. हो, मला अभिमान आहे. मी कंत्राट घेतलं या राज्याचा विकास करण्याचं, मी कंत्राट घेतलं या शेतकऱ्याला न्याय देण्याचं, मी कंत्राट घेतलं या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी करण्याचं, मी कंत्राट घेतलंय महिला भगिनींना न्याय देण्याचं, मी कंत्राट घेतलं या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. मी आणि माझं सरकार, मंत्रिमंडळ, शिवसेना भाजपा युतीचे आमदार आज 160च्या वरती आहेत. तुम्हाला मी सांगतो, पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपा युतीचे 200 आमदार आल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. अरे हीच तर पोटदुखी आहे त्यांना, हीच तर पोटदुखी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, या आज तुम्हाला मी सांगतो, मंत्रालयामध्ये खूप लोक येतात, माझ्या बरोबर बोलतात, वर्षावर येतात, नंदनवनला येतात, मला सांगतात आजपर्यंत आम्हाला असं प्रेम कोणी दिलं नाही. मी म्हणालो मी तुमच्यातलाच आहे, मी वेगळा नाही. हे वर्षा तुमचं आहे, हे नंदनवन तुमचं आहे, हे मंत्रालय तुमचं आहे. सर्वसामान्य माणसांचं हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारमध्ये जे जे काही निर्णय घेतले जातील ते तुमच्या हिताचे निर्णय घेतले जातील. आमचं कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा भुमरे साहेब, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. तुम्ही बोलता कमी, पण तुमची ताकद मी आज पाहिलेली आहे या ठिकाणी. आणि म्हणून जरा जे कोणी असतील त्यांनी हे चित्र पाहावं आणि रिपोर्टिंग करावं. तिकडे कुठे करायचं तिकडे. त्यामुळे आज उशीर बराच झालाय. तुम्ही हे दुर्मिळ चित्र आहे, हे दुर्मिळ चित्र आहे, हे पाहायला नशीब लागतं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमचं हे प्रेम जे आहे, हे प्रेम मला मिळालं. हे असंच कायम राहू द्या. हा एकनाथ शिंदे तुमच्या परिवारातला एक सदस्य आहे. या भावनेने तुम्ही कधी हाक मारा. हा एकनाथ शिंदे तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शतशः धन्यवाद सर. यानंतर महिला आघाडीच्या पुष्पाताई गव्हाणे आणि ज्योतिताई काकडे साहेबांचं स्वागत करतायत. ज्योतिताई काकडे पठाडे. आणि महिला आघाडीच्या या स्वागतानंतर पक्ष प्रवेशासाठी मी जी नावं पुकारते रांगोळी त्यांनी ताबडतोब यायचं आहे. रांगोळी कलावंत गणेश गोजरे आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय उत्तम रांगोळी या ठिकाणी आपण काढली आहे, त्याचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. गोजरे आणि त्यांची टीम वर यावं स्टेजवर. आणि ज्यांना व्यापारी असतील, ज्यांनी सत्कार करायचं ठरवलेलं आहे त्यांनी इथं येऊन उभं राहावं. ज्यांना प्रवेश करायचा त्यांचा प्रवेश होईल. फक्त शांततेत सगळ्यांनी घ्यावं ही विनंती करतो. सगळ्याला निवेदन देता येईल. प्रवेश निवेदन आणखीन आपल्याला गोजरे असे सगळे आपण येऊन थांबावं. सहायता निधीमध्ये माकदा, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माकदा या संस्थेकडून 1,11,000 रुपयाचा धनादेश माननीय मुख्यमंत्री धनादेश द्यायचा. त्यांनी सुद्धा यानंतर इथे येऊन उभं राहावं. पक्षप्रवेशाची नावं आपण पुकारतो, त्यांनी यायचंय. श्री रवींद्र पाटील शिसोदे, राजेंद्र पाटील शिसोदे, सुशील पाटील शिसोदे, ढाकेफळ येथून आहेत हे. रवींद्र पाटील शिसोदे,
भीमरावजी मोरे सरपंच ढाकेफळ, इम्रान पठाण सदस्य, श्री मलेश आव्हाड, श्री विष्णू शिरवत, तसेच मुलानी वाडगाव, अनिलजी लाडगे सरपंच, माजी आमदार हरिभाऊ लहाने हे आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आले. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांचे सर्व श्री सहकारी, आबासाहेब पवार, कन्नड त्यांच्याबरोबर तालुका. आलेले असंख्य कार्यकर्ते हे सगळे प्रवेश करून राहिले. त्यांचं स्वागत करतो सगळे. आबासाहेब पवार कन्नड तालुका उपाध्यक्ष, तसेच मुलानी वडगावचे अनिलजी कांडगे, धनाजी माजी आमदार पाटील माननीय मिसाळ, हरिभाऊजी लहाने आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबासाहेबजी इंगळे. पाऊल पुते. हॅलो, विजयजी पक्षप्रवेश. गायकवाड चितेगाव, ग्रुप ग्रामपंचायत मावस गव्हाण, ज्ञानेश्वर तेजिनकर, प्रकाश जाधव, माणिक साळवे, विठ्ठल पवार संदीप शिंदे. आणि चितेगावचे विजयजी गायकवाड, तर ढाके कावसान जुन्याहून बंडू निवारे, कौडगावहून कौडगावचे विलास गवाड पाटील तर पैठणहून लहू गायकवाड, आणि सर्व सहकारी, तसेच सचिनजी गिरमे, औरंगपूरवाडीहून श्री दशरथ पाटील भवर, ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर ढाकेफळहून राजेंद्र शिसोदे, सुशील शिसोदे, रवींद्र पाटील शिसोदे, भीमराव मोरे सरपंच ढाकेफळ ग्रामपंचायत, इम्रान पठाण सदस्य, मनीष आव्हाड सदस्य, विष्णू शिरवत, तर सदस्य. मुलानी वाडगावहून अनिल कांडगे, सरपंच, धनाजी पाटील मिसाळ राष्ट्रवादी उपतालुका प्रमुख, बाळू मिसाळ सदस्य ग्रामपंचायत, डॉक्टर गरड, तर पिंपळवाडीहून येत आहेत साहिल शेख, ढोरकीनहून अनिल मुळे, पिंपळवाडीहून साहिलजी शेख, ढोरकीनहून अनिलजी मुळे यांना विनंती आहे त्यांनी कृपया यावं आणि स्वागताचा स्वीकार करावा. तसेच एक मिनिट. श्री आबासाहेब सुखदेव पवार यांच्या सौजन्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून जाहीर प्रवेश करणारी नावे: किरण बाळूराम मगर युवा गटनेता, संतोष नारायण मगर माजी सरपंच, अरुण सांडू शेजवळ, राजश्री अरुण शेजवळ, बाळासाहेब वामन मगर, भास्कर तेजराव मगर, लतीफ सरदार, तर पुन्हा एकदा मावस गव्हाणहून ज्ञानेश्वर तेजिनकर, प्रकाश जाधव, माणिक साळवे, विठ्ठल पवार, संदीप शिंदे, चितेगावहून विजय गायकवाड, कावसान जुने बंडूजी निवारे, कौडगावहून विलास गव्हाड पाटील, पैठणहून लहू गायकवाड व सहकारी सचिनजी गिरगे, औरंगपूरवाडीहून श्री दशरथ पाटील भवर ग्रामपंचायत सदस्य, माजी आमदार हरिभाऊजी लहाने, संदीपजी लहाने नगर परिषद उपाध्यक्ष सेलू, माजी शिवसेना जालना जिल्हा प्रमुख बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब श्री पाऊलपुले, माजी नगरसेवक जालना श्री मेघराज चौधरी, जे काँग्रेसमधनं प्रवेश करणार आहे, ठीक ठीक ठीक, तसेच अमोलजी राऊत. माकदाकडून 1,11,000 रुपयाचा धनादेश जातोय. तर कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1,01,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी दिला जातोय. त्याचप्रमाणे प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ व प्रतिष्ठान एम्प्लॉयमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीनं 51,000 रुपयाचा धनादेश दिला जातोय. तर पैठण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीनं 21,000 रुपयाचा धनादेश रुपयांचा धनादेश इथे दिला जातोय. श्री सुरेश जाधव माजी खासदार यांच्या नेतृत्वाखाली श्री रावसाहेब पांडोळे, माधवराव कदम आणि भास्करराव लंगोटे यांच्या सहकार्याने सोनपेठ जिल्हा परभणी येथून प्रवेश करणारी नावं आहेत: खदीर बापू विटेकर, विठ्ठल मुंजाजी सावंते, बालाजी घोडके, बळीराम कदम, दीपक भानुदास सावंत, भारत स्वामी, कादर कुरेशी, गणपत मोहोरीर, फारुख कुरेशी, दत्ता कांबळे, सिद्धेश्वर गिरी, बळीराम कदम, परमेश्वर परांडे, कृष्णा परांडे, तुकाराम कदम, वसंत कदम, सिद्धेश्वर कराळे, तर सोबतच इर्शाद कुरेशी, ओके, आणि रामेश्वर सावंत, पाथरी तालुका.
अशोकजी गिराम चेअरमन खरेदी विक्री संघ, विठ्ठलरावजी रासने नगरसेवक, शिवाजीराव सत्वधर, जगन्नाथ गलबे, प्रल्हाद हरकळ मुस्तफा गुलाम आणि अहमद. त्यांच्या सोबत 50 पदाधिकारी. या समवेतच विनायक अप्पा खंडागळे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंडितराव अरकुले शिवसेना शिवसेना, उपजिल्हा प्रमुख ही सर्व मंडळी आज पक्ष प्रवेश करते. जे मान्यवर निवेदन देऊ इच्छितात कृपया थोडस शिस्तीचं पालन त्या ठिकाणी करावं. स्वतः माननीय संदीपानजी भुमरे साहेब या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसोबत त्या ठिकाणी उभे आहेत. आपण सर्वांनी कृपया शिस्तीचं पालन करावं. ज्यांनी ज्यांनी निवेदन सादर करायचं आहे त्यांची नावं आहेत. ही निवेदन सादर करण्यासाठी स्वतः विलास बापू भुमरे, राजू नाना, श्री शिवराज. प्रवेशाची नावं घ्या. कुठं? औरंगपूरहून श्री भवार ग्रामपंचायत सदस्य, औरंगपूरवाडी येथून श्री दशरथजी भवर, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि पक्ष प्रवेश करावा. औरंगपूरवाडीहून दशरथजी भवर कृपया यावं आणि पक्ष प्रवेश करावा. जे मंचाच्या खाली पक्षप्रवेशासाठी आमचे पदाधिकारी उभे आहेत त्यांना विनंती की आपण सर्वांनी मंचावरती पक्षप्रवेशासाठी यावं. आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आपला पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. जे पदाधिकारी पक्षप्रवेशासाठी आमच्या डाव्या बाजूला खाली उभे आहेत त्यांना पक्षप्रवेशासाठी कृपया वरती येऊ दिले जावं. पक्ष प्रवेशासाठी डाव्या बाजूने यायचंय. निवेदन देण्यासाठी राजू नाना तसेच नगरपालिका पैठण, रेणुका माता साखर कारखाना, नंदुकाका पहाडे, पैठण तालुका व्यापारी संघटना, पैठण शहर व्यापारी संघटना, दिव्यांग संघटना, प्रहार, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, एसटी कामगार संघटना, कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण, वकील संघ पैठण, डॉक्टर्स संघटना पैठण, समस्त राजपूत समाज, धनगर समाज संघटना, जीप कर्मचारी राज्य संघटना, अणुकंपाधारक संघटना, संगणक परिचालक संघटना, महावितरण कर्मचारी कृती संघटना, मागदा तालुका संघटना, पैठण तालुका समस्त वारकरी संघटना, ग्रामीण पत्रकार संघटना, मराठा समाजातर्फे देखील या ठिकाणी सरांचा सत्कार करण्यात येतो आहे. शेतकरी संघटना, धरणग्रस्त कृती समिती, डॉक्टर संघटना, वकील संघटना तसेच नगर परिषद कर्मचारी संघटना निवेदन देण्यासाठी समोर यायचंय. शिक्षक संघटना. पक्ष प्रवेशासाठी ग्रुप ग्रामपंचायत मावस गव्हाण, ज्ञानेश्वर तेजिनकर, प्रकाश जाधव, माणिक साळवे, विठ्ठल पवार, संदीप शिंदे. चितेगावहून वरती यायचंय. आपण सर्वांनी वरती डाव्या बाजूने स्टेजच्या वरती चढायचंय. डाव्या बाजूने पोलीस प्रशासनाला विनंती कृपया यांना येऊ द्यावं. चितेगाव विजयजी गायकवाड, कावसान जुने बंडू निवारे, कौडगावहून विलास गव्हाड पाटील, पैठणहून लहू गायकवाड, औरंगपूरवाडीहून दशरथ पाटील भवर, ग्रामपंचायत सदस्य, मुख्य अधिकारी नगर परिषद पैठण, ढाकेफळहून राजेंद्र शिसोदे, सुशील शिसोदे, रवींद्र पाटील शिसोदे, भीमराव मोरे सरपंच ढाकेफळ, इम्रान पठाण सदस्य, महेश आव्हाड सदस्य, विष्णू शिरवर. तयार झालेली माणसं आहेत. बोलतो तसाच वागतो, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा, माणसात देव शोधतो. कृषी सेवा. अच्छा, कृषी व्यापारी, सर्व खत कृषीचं साहित्य विकणारे व्यापारी यांच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1,01,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे, देण्यात येत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना शतशः धन्यवाद. आदरणीय विनोदजी बोंबले अध्यक्ष, आदरणीय विलासजी पहाडे, संजयजी पापडीवाल, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. शतशः शतशः धन्यवाद. या ठिकाणी कैलासजी समस्त पाटणे पैठण नगरीवासियांच्या वतीने
सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आलेले सर्व मान्यवर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, अधिकारी, पदाधिकारी आमच्या या